श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश सुरू करण्यापूर्वी फक्त 1 मिनिट स्वतःच्या मनाकडे पहा. तुमच्या आयुष्यात सध्या नेमकं काय चाललं आहे, हे फक्त तुम्हाला माहीत आहे. बाहेरून तुम्ही सगळ्यांसोबत हसत असाल, नेहमीसारखं बोलत असाल, आपलं काम करत असाल, पण मनाच्या एका कोपऱ्यात एखादी अशी गोष्ट नक्की असेल, जी तुम्हाला सतत विचार करायला लावत असेल. एखादं स्वप्न पूर्ण होत नाहीये, एखादं काम वारंवार अडतंय, एखाद्या व्यक्तीमुळे मन दुखलंय, घरात काही चिंता आहे किंवा भविष्याबद्दल मनात प्रश्न आहेत आणि कधी-कधी आपण कोणालाही काहीही सांगत नाही. फक्त शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसतो आणि मनात म्हणतो, "स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा." जर तुमच्या मनातही अशीच एखादी गोष्ट असेल, तर आजचा हा संदेश शांतपणे शेवटपर्यंत ऐका. कारण आज तुमच्या आयुष्यात होऊ शकणाऱ्या अशा 5 बदलांबद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या आयुष्याची दिशा हळू बदलू शकतात. कदाचित यातील पहिला बदल तुमच्याच सुरू झालेला असू शकतो. कदाचित दुसरा बदल तुमच्या अगदी जवळ असेल आणि कदाचित 5वा बदल तुमच्याबद्दलच एक नवीन गोष्ट समजून देईल. म्हणून हा संदेश मध्येच सोडू नका. मन शांत ठेवा आणि फक्त एवढं म्हणा, "श्री स्वामी समर्थ, जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला समजण्याची बुद्धी द्या." चला आता स्वामींच्या चरणी मन ठेवूया आणि हा सुंदर संदेश सुरू करूया. पहिला बदल, तुमचं मन आधीपेक्षा मजबूत होईल. स्वामी भक्तांनो, आयुष्यात सर्वात मोठी गरज कशाची असते माहिती आहे का? प्रत्येक वेळी उभी परिस्थिती बदलण्याची नाही, तर परिस्थिती बदलत नाहीये हे पाहूनही स्वतःला सावरता येण्याची ताकद असण्याची. कारण आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी येतात, ज्या आपल्या हातात नसतात. आपण खूप प्रयत्न करतो, पण समोरचं उत्तर आपल्याला मनासारखं येत नाही. एखादं काम होत नाही, एखादी संधी मिळत नाही, एखादं नातं तुटतं किंवा आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला, तोच विश्वास आपल्याला घात करत असतो. अशा वेळी मन खचतं. पण स्वामींचं स्मरण करत राहिल्यावर हळू आपल्या विचारांमध्ये बदल होतो. आपण प्रत्येक समस्येला घाबरण्याऐवजी तिच्याकडे शांतपणे पाहायला शिकतो. आधी एखादी गोष्ट, एखादी छोटी अडचण आली, तर मनात हजारो प्रश्न यायचे. आता काय? कसं होईल? पुढे काय होणार? माझं आयुष्य कुठे चाललं आहे? पण काही काळ स्वामींच्या नामस्मरणात राहिल्यानंतर मन स्वतःलाच सांगू लागतं, "जे होईल ते पाहू, मी घाबरणार नाही." हा खूप मोठा बदल आहे. आणि कारण मजबूत मन हे मजबूत झालं, तर माणूस अडचणींमध्येही योग्य निर्णय घेऊ शकतो. स्वामी भक्तांनो, जर सध्या तुमच्या आयुष्यात काही कठीण चालू असेल, तर स्वतःला कमजोर समजू नका. कदाचित ही परिस्थिती तुमचं मन मजबूत करण्यासाठी आले असेल. कदाचित आज तुम्हाला जे दुःख वाटत आहे, तेच उद्या तुमची ताकद बनणार आहे. म्हणून रडू येत असेल तर रडा, मन दुखत असेल तर ते स्वीकारा, पण आशा सोडू नका. स्वामींचं नाव घ्या, पुन्हा उभे राहा आणि कारण स्वामी भक्त कधी पडत नाही, असं नाही. पण तो पडल्यानंतरनं पुन्हा उभा राहायला शिकतो, हे मात्र खरं आहे. आजपासून जेव्हा मन घाबरेल, तेव्हा फक्त एक म्हणा, "स्वामी, मला सगळं माहीत आहे, पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे." कदाचित तुमची परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुमच्या मनाला परिस्थितीशी लढण्याची ताकद नक्कीच मिळणार आहे. दुसरा बदल, तुमच्या आयुष्यातून काही चुकीच्या गोष्टी दूर होतील. आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट कायम राहण्यासाठी येत नाही. कारण काही माणसं आपल्याला प्रेम देण्यासाठी येतात, तर काही आपल्याला शिकवण्यासाठी येतात आणि काही माणसं आपल्याला स्वतःची किंमत समजवण्यासाठी आयुष्यात येतात. कधी-कधी आपण एखाद्या व्यक्तीला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेत नसते, आपली किंमत करत नसते, तरी आपण ते नातं टिकवण्याचा प्रयत्न करत राहतो. कारण आपल्याला वाटतं, ही व्यक्ती माझ्यापासून दूर गेली तर मी एकटा पडेन. पण स्वामींची कृपा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात कायम ठेवणे नाही. कधी-कधी स्वामी आपल्या आयुष्यातून काही गोष्टी दूर करतात, कारण त्या गोष्टी आपल्यासाठी योग्य नसतात. सुरुवातीला ते दूर जाणं आपल्याला दुःख देतं. आपण विचार करतो, हे माझ्यासोबतच का झालं? पण काही काळ गेल्यानंतर आपल्याला कळतं, की व्यक्तीपासून किंवा त्या परिस्थितीपासून दूर झाल्यामुळेच आपण पुन्हा स्वतःकडे लक्ष देऊ शकलो. म्हणून जर अलीकडे तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती दूर गेली असेल, एखादं नातं बदललं असेल किंवा एखादी गोष्ट तुमच्या हातातून निघून गेली असेल, तर लगेच त्याला तुमचं नुकसान समजू नका. प्रत्येक बंद झालेला दरवाजा दिशा शिक्षा नसतो. काही दरवाजे बंद होतात कारण पुढे तुमच्यासाठी दुसरा मार्ग तयार होत असतो. स्वामी भक्तांनो, हे कोणाचा द्वेष करू नका. पण स्वतःच्या मनाशी शांतताही गमावू नका. प्रेम करा, माफ करा, पण स्वतःला सतत दुखवत राहू नका. स्वामींचं नाव घेऊन पुढे चला. जे तुमच्यासाठी योग्य असेल
ते तुमच्याजवळच राहील आणि जे योग्य नसेल ते कितीही धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस दूर जाईल. म्हणून आज मनात एक गोष्ट ठेवा, स्वामी माझ्या आयुष्यात जे चांगलं आहे ते टिकवा आणि जे माझ्यासाठी योग्य नाही ते माझ्यापासून दूर करा. हा विचार मनापासून केला तर मनावरचं ओझं कमी होऊ शकतं. तिसरा बदल, अडकलेली गोष्ट पुन्हा पुढे जाण्याची सुरुवात होईल. काही भक्तांच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट असते, जी खूप दिवसांपासून अडकलेली असते. कितीही प्रयत्न केले तरी काही पुढे सरकत नसते. एखादं काम पूर्ण होत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायात अपेक्षित यश मिळत नाही, पैशांची अडचण संपत नाही किंवा एखादं स्वप्न वारंवार पुढे ढकललं जातं. अशा वेळी मन थकून जातं. आपण म्हणतो, "मी अजून किती प्रयत्न करू?" पण स्वामी भक्तांनो, काही वेळा उत्तर उशिरा मिळतं म्हणून ते मिळणारच नाही असं नसतं. आपल्या आयुष्यात योग्य वेळ येण्यासाठी आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतात. कदाचित आपण अजून तयार नसतो. कदाचित आपली दिशा चुकीची असते. कदाचित आपण ज्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत असतो, तो मार्गच आपल्यासाठी योग्य नसतो. म्हणून अडथळा आला की लगेच हार मानू नका. थोडं थांबा, विचार करा आणि पुन्हा प्रयत्न करा. स्वामींचं नाव घेत पुढे जात राहा. तुमच्यासाठी एखादी गोष्ट, एखादी नवीन संधी अचानक येऊ शकते. एखादी व्यक्ती योग्य वेळी भेटू शकते. एखादी छोटी बातमी तुमचं काम पुढे नेऊ शकते. एखादा नवीन विचार लक्षात घेऊन तुमच्या येऊ शकतो आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल, की इतके दिवस मी या गोष्टीसाठी वाट पाहत होतो, त्याची सुरुवात आत्ता होत आहे. पण भक्तांनो, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. स्वामींचं नाव घेऊन प्रयत्न करणे थांबवायचे नाही. प्रयत्न फक्त प्रार्थना करून बघत बसायचं नाही. तुमच्या हातात जे आहे ते तुम्ही करत राहायचं. स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा आणि तुमच्या हातात मेहनत ठेवा. कधी-कधी स्वामी मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालायचं काम आपल्यालाच करावं लागतं. म्हणून आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबला आहात, तिच्यासाठी पुन्हा एक छोटं पाऊल उचला. कदाचित तुमच्या आयुष्यातील बदलाची सुरुवात त्या एका पाऊलापासूनच होईल. चौथा बदल, तुमच्या मेहनतीची किंमत तुम्हाला जाणवू लागेल. स्वामी भक्तांनो, मेहनत करणाऱ्या माणसाची सर्वात मोठी परीक्षा कोणती असते माहीत आहे का? मेहनत करूनही लगेच परिणाम न मिळणे. आपण दिवस-रात्र प्रयत्न करतो, पण समोर काहीच दिसत नाही. तेव्हा मन म्हणतं, कदाचित हे माझ्यासाठी नाही. पण तिथेच अनेक लोक थांबतात आणि ज्यांचा विश्वास टिकतो ते पुढे जातात. तुमची मेहनत आज कुणाला दिसत नसेल, तुमचं काम आज कोणाला मोठं वाटत नसेल, तरी त्याचा अर्थ तुमची मेहनत व्यर्थ आहे असा नाही. प्रत्येक गोष्ट वेळ घेते. बीज लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी झाड दिसत नाही, पण जमिनीखाली त्याची वाढ सुरू असते. तसंच तुमच्या आयुष्यातही काही गोष्टी आतून तयार होत असतात. तुम्ही शिकत असता, अनुभव घेत असता, तर चुका करत असता, पुन्हा प्रयत्न करत असता आणि हळू स्वतःला तयार करत असता. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. दुसऱ्याला यश मिळालं म्हणून तुमचा वेळ संपला असं नाही. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. तुम्ही आज जिथे आहात तिथून पुढे जाणं महत्त्वाचं आहे. कालपेक्षा आज एक पाऊल पुढे टाका. आजपेक्षा उद्या थोडी जास्त मेहनत करा आणि प्रत्येक वेळी मनात स्वामींचं नाव ठेवा. एक दिवस तुमच्या मेहनतीचा परिणाम दिसणारच आहे. कदाचित त्या दिवशी तुम्हाला तुमच्या जुन्या दिवसांची आठवण येईल. तुम्ही म्हणाल, त्यावेळी मी हार मानली असती, तर आजचा दिवस मला पाहायला मिळाला नसता." म्हणून भक्तांनो, तो अजून थोडं थांबा. अजून थोडी मेहनत करा. अजून थोडा विश्वास ठेवा. तुमची कथा अजून पूर्ण झालेली नाही. 5वा बदल, स्वामींवरचा तुमचा विश्वास आधीपेक्षा जास्त मजबूत होईल. आता येतो सर्वात मोठा सुंदर बदल. असा बदल जो बाहेरच्या जगाला कदाचित दिसणारच नाही. पण तुमच्या मनाला नक्की जाणवेल. तो म्हणजे स्वामींवरचा विश्वास. सुरुवातीला आपण स्वामींकडे काहीतरी मागण्यासाठी जातो. एखादं काम व्हावं म्हणून प्रार्थना करतो. एखादी अडचण दूर व्हावी म्हणून स्वामींचं नाव घेतो. पण हळू भक्ती वाढत गेली की एक दिवस अशी अवस्था येते की आपण म्हणतो, "स्वामी, माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी चालेल, पण माझा विश्वास कमी होऊ देऊ नका." ही भक्तीची खूप सुंदर अवस्था आहे. कारण जेव्हा आपण स्वामींना फक्त सुखात आठवत नाही, तर दुःखातही त्यांच्यावर विश्वास ठेवतो. परिस्थिती आपल्या मनासारखी नसली तरी मन स्वामींना माहीत आहे काय करायचं आहे. हा विश्वास तुमच्यात आला की तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो. तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी घाबरत नाही. प्रत्येक उत्तर लगेच मिळावं अशी अपेक्षा करत नाही. तुम्ही प्रयत्न करता, वाट पाहता आणि योग्य वेळेवर विश्वास ठेवता. म्हणून स्वामींच्या चरणी एक छोटीशी प्रार्थना करा. स्वामी, माझ्या आयुष्यात काय होणार आहे हे मला माहीत नाही. पण जेव्हा मला काही समजणार नाही, तेव्हा माझा विश्वास टिकवून ठेवा.
जेव्हा मी पडेन तेव्हा मला पुन्हा उठण्याची ताकद द्या. जेव्हा मन खचेल तेव्हा तुमचं नाव आठवू द्या आणि माझ्या आयुष्यात चांगलं काही घडत असेल तर त्याचा गर्व होऊ देऊ नका. अशी प्रार्थना मनापासून करा. कारण स्वामी भक्तांचा खरा अर्थ आपल्या मनात बदल घडवणे हा आहे. तर माझी स्वामी भक्तांनो, आज आपण तुमच्या आयुष्यात होणाऱ्या 5 बदलांबद्दल बोललो. मन मजबूत होईल, चुकीच्या गोष्टींपासून तुम्ही दूर व्हाल, अडकलेली कामं पुढे पुढे जाण्याची सुरुवात होईल. तुमच्या मेहनतीची तुम्हाला किंमत जाणवेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवरचा तुमचा विश्वास आणखी मजबूत होईल. हे बदल एका रात्रीत होणार नाहीत, पण आजपासून तुमच्या विचारांमध्ये एक छोटासा बदल सुरू झाला, तरी समजा हीच नवीन सुरुवात आहे. म्हणून आज हा व्हिडिओ पाहून फक्त पुढे जाऊ नका. आज रात्री स्वामींच्या फोटोसमोर 2 मिनिटं शांत बसा. काही मागायचं नाही तरी चालेल. फक्त एवढं म्हणा, "स्वामी, माझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे, ते तुम्हाला माहीत आहे. मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मनाला शांतता द्या आणि माझा विश्वास कायम ठेवा." आणि मग मनापासून 3 वेळा म्हणा, "श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ." स्वामी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याचं धैर्य देवोत. तुमच्या योग्य मेहनतीला यश मिळो आणि तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान राहो. भिवू नका. स्वामींचं नाव घ्या आणि पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ.